मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही हंडी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। आणि पहिलं पथक आहे ओम साई गोविंद पथक, ज्यांना मान मिळतोय। या मानाच्या हंडीमध्ये पहिले थर 5 थर लावण्याचा त्यांना मान मिळालेला आहे। पहिला बेस खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उभा केलाय। दुसऱ्या थरावरती आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तिथे ते जात असताना पाहायला मिळत आहेत। तिसऱ्या थरावरती आपण पाहिलं तर मेहनत, अगदी 4 शब्दाचा मेहनत शब्द आहे, परंतु ज्याने ज्याने केलं त्या प्रत्येकाला माहित आहे की मेहनत किती मोठी असते। मेहनत करताना पाहायला मिळत आहे तिसऱ्या थरावरती। चौथा थर तो देखील आपण पाहिलं तर कॉन्फिडन्सपणे चाललाय, त्याच्यामध्ये ती जिद्द आहे। हो, आपल्याला करायच्यात, 5 थर लावायच्यात। दिवसभरापासून सुरू झालेली जी खास करून रेस आहे तिथे आपल्याला चांगलं काम करायचं आहे। आणि मानाच्या हंडीमध्ये आदरणीय श्रीतीश दादा यांच्या समोर 5 थर मात्र लावत असताना पाहायला मिळत आहेत। ओम साई गोविंद पथक यांच्या वतीनं 5 थरांचे हे मनोरे मात्र रस्त्यात आलेले आहेत। अगदी आरामात, कुठलीही घाई गडबड करू नका, सावकाश प्रमाणे तुम्हाला खाली यायचं आहे। आणि आपला एक मेंबर असेल तो एक मेंबर आमच्या बरोबर व्यासपीठावरती येईल। डीजे तिथे तयार आहेत, डीजेची टीम तयार आहेत। आपण डीजे कडे जाणार आहोत, एक गाणं घेऊयात आणि आदरणीय व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते आपण या पथकाचा सन्मान करणार आहोत। चला ओम साई गोविंद पथक या वरती या, टॉपरला खाली घ्या, खाली घ्या। आदरणीय श्रीतीदादांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर या पथकाचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय। अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत। आणि मी विनंती करतोय, आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर दादांचं येणं, उत्साहाचं वातावरण, युवांमध्ये उत्साह पसरलेला पाहायला मिळतोय। आणि मी विकास पाटील साहेबांना विनंती करतोय, आपण दादा या कार्यक्रमाबद्दल आपण 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं। दादांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय। विकासजी पाटील साहेब यांच्या वतीनं आपण पाहिलं तर सन्मान केला जातोय। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात। आपल्या सर्वांचे लाडके, युवकांचं मार्गदर्शक, युवकांचं प्रेरणास्थान, अभ्यासू, कर्तव्यशील व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत ते आदरणीय व्यक्तिमत्व श्रीतीदादा ठाकूर यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला गेलाय।